उपजोनिया पुढती ओ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसी नाही कवळ कहे कल्याची एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ कहे कल्याची तुका म्हणे बाळवंत तुका म्हणे बाळवंत बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कल्याचे महायोग पीठे तटे भीमरथ्यां मरुंपुंडरीकाय दातुमिन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाको प्रथमणमण दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुकाजयांची केली स्मरण होय सकळ विद्यांची अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोण्याता काय माझी बाणी मानेल संतांशी रंजवू चित्ताशी आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्प्रदीप्रदेशं विधेन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं वन्दे देव उमापति सुरगुरु वन्दे जगत्कारणं वन्दे पन्पनगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवर्णिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करं वन्दे शिवं शङ्करं शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोधकाम तयान बाधी क्रोधकाम तयान बाधी क्रोधकाम नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति उपजोनिया पुढती वो काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही कल्याचे विठ्ठल
उपजोनिया पडती ओ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त समयी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू जगाचा माथा सुधारण्यासाठी गाथ्यासारखा महान ग्रंथ लिहिणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा चार चरणाचा कालापर प्रकरणातील अभंग आहे। या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय जन्माला येऊन काला खायचं सांगतायत। उपजोनिया पडती येव काला खाऊ दही भात, दही भाताचा काला खायचा सांगतायत तुकोबाराय। मग तुकोबाराय तुम्ही कुठले? धनंजय महाराज प्रश्न आहे, तुम्ही वैकुंठातले? तुम्ही हात छातीवर हात ठेवून सांगताना आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले जे साच भावे वर्ताया। मग तुम्ही जर वैकुंठातले आहात तर मग तिथं काला नाही का? तुकोबाराय म्हणतात वैकुंठी तो ऐसे नाही बाबा, वैकुंठामध्ये असं काही नाही, कवळ काही काल्याचे काल्याचा घास सुद्धा वैकुंठामध्ये नाही। म्हणून मी उपजोनिया पुढती येऊ जन्माला येऊन काला खाण्यासाठी इथे आम्ही जन्माला येतो। उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे कवळ काही काल्याचे। तुकोबाराय सांगतात वैकुंठामध्ये काला नाही। मग भूतलावरती आल्याच्या नंतर काला मिळतो आणि कसा खायचा हे सुद्धा शिस्त लावतात तुकोबाराय। एकमेका देऊ मुखी एकमेका देऊ मुखी सुखे घालू हुंबरी बळ सुखान बर का सुखे घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। मग काला मिळण्याचं ठिकाण सुद्धा तुकोबाराय सांगतात। काला मिळण्याचा पत्ता तुका म्हणे वाळवंट, पण अट घातली कसं असलं पाहिजे? बरवे नीट उत्तम असलं पाहिजे। तीन पद लावले, बरोबर असलं पाहिजे, नीट असलं पाहिजे आणि उत्तम असलं पाहिजे। तुकोबाराय सांगतायत तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे। विठ्ठल चालू असलेला हा भव्य दिव्य शिवनाम संकीर्तन सोहळा, या सोहळ्यातील आज परिसमाप्तीचा दिवस आहे। परिसमाप्ती कुठलाही कार्यक्रम असो बरं का, 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, 11 दिवसाचा असो, महिन्याचा असो, 6 महिन्याचा असो, 1 वर्षाचा असो, अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं की त्याची परिसमाप्ती ही काल्याच्या कीर्तनाने करावी असा वारकरी संप्रदायाचा दंडक आहे। विठ्ठल विठ्ठल आमच्या आईसाहेब लक्ष्मीबाई भाऊराव घोगरे यांच्या आणि समस्त घोगरे परिवार आणि ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने हा 7 दिवसापर्यंत शिवमहापुराण कथा सोहळा आपण या ठिकाणी कथा ऐकली, गायली। 7 दिवसापर्यंत शिवमहापुराणाची कथा झाली। आज शिवमहापुराण कथा परिसमाप्तीचा दिवस आहे। कालपर्यंत आपण कथेची सांगता केली काल, आणि आज या प्राप्त वेळी आपण काल्याच्या प्रसंगामध्ये सर्वजण एकीभूत झालेलो आहोत। पवित्र आहे मायबाप, या भूमंडळावरती ज्याला देव आवडतो, ज्याला धर्म आवडतो, ज्याला न्याय आवडतो, ज्याला नीती आवडते तो पवित्र आहे। संत सांगतात पवित्र सोवळी बर का, एकतीच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ते पवित्र आहेत। ज्यांना देव आवडतो, धर्म आवडतो, धर्म संस्कृती आवडते, ते पवित्र सांगितले बरं का। देवाचं नाव एक पवित्र आहे महाराज।
पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम देवतं देवतानांच भूतानां वेप्ता यत सर्वाणि भूतानि भवन्त्यादि युगागमे यस्मिंश प्रलयं यान्ति पुनरेव युगक्षये तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते विष्णोर्नाम सहस्रम मे शरणु मे पाप भयापहम। पापाच्या भयापासून भगवंताचं नाव बाजूला करतं आपल्याला, म्हणून भगवंताचं नाव एक पवित्र आहे। विठ्ठल 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 या भूतलावरती जो जो जन्माला आला त्याचे काही कर्तव्य सांगितले, काही नैमित्तिक कर्म सांगितले, काही नित्य कर्म सांगितले। नित्य कर्म कोणता आहे? नित्य कर्म नित्य कर्म आहे दररोज जेवण करणे, याला आपण नित्य कर्म समजतो। हे नित्य कर्म आहे का? दररोज जेवायचं आहात ना? जागे जागेत का सगळे तात्या? जागेत का सगळे? दररोज जेवण करणं म्हणजे नित्य कर्म आहे का? बरं का? मायबाप जेवण हे पोटासाठी लागत असतं, बरं का? जेवा, पण आपलं नित्य कर्म महत्वाचं आहे, बरं का? नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नेम नामी नित्य नेम नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ। लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना। लक्ष्मी वल्लभ तया जवळी, लक्ष्मी वल्लभ तया जवळी, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना, हरिमुखे माना। ज्याच्या जीवनामध्ये नित्य नेम आहे, नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ। दुर्लभ लोक आहेत या जगतामध्ये जे नित्य प्रभूचं नाव गातात, आणि जे नित्य प्रभूचं नाव गातात। लक्ष्मी वल्लभ तया जवळी, देव तया जवळी, असे पाप नाशे दर्शने, आणि त्यांच्या जीवनामध्ये काम क्रोधा नाही झाली, भूते झाली समता। कळतंय का? काही नैमित्तिक कर्म आहेत आणि काही नित्य नेमाचे कर्म आहेत, नित्य नेम आहे, बरं का? याच्यापेक्षा विचित्र संत सांगतात, बरं का? नित्य नेमावीन, जरा जड जाईल ऐकायला, बरं का? आपल्या जीवनामध्ये नित्य नेम असला पाहिजे। नित्य नेमावीन अन्न खायतो, कोण आहे? अन्न खायतो श्वान। हो, ज्याच्या जीवनामध्ये नित्य नेम नाही त्यानं जर जे अन्न खातो तो बरं का कुत्रा सांगितला, श्वान सांगितला संतांनी। मग आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्य नेम असला पाहिजे। मला सांगायचंय हे नैमित्तिक कर्म आहे, कशासाठी? तर मा वद हे का नाही? मा वद म्हणजे मी केलेलं तोंडानं बोलायचं नाही, बरं का? त्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे, नैमित्तिक कार्यक्रम आहे, आणि त्याची परिसमाप्ती ही आपण काल्याच्या कीर्तनाने करतो आहोत। विठ्ठल विठ्ठल विठ्ठल। महावद या शब्दाचा अर्थ आहे जीवनामध्ये जे काय सत्कर्म झाले ते बोलून दाखवणे। मनुष्याने आपल्या हातून दान झाला असेल, धर्म घडला असेल, तीर्थयात्रा घडली असेल, देवपूजा घडली असेल, मनुष्यानं बोलून दाखवणे, बरं का? झाकावं, ते झाकावं।
का तर झाकल्याच्या नंतर ते जास्त मोठ्या प्रमाणानं ते असं प्रगट होत असतं बरं का. आपण सर्व शेतकरी माणसं आहे म्हणजे बाबा आपण सर्व शेतकरी वर्गातले माणसं आहेत. शेतामध्ये पेरणी केल्याच्या नंतर शेतकरी बीज झाकतो का उघडं ठेवतो? सांगा सांगा, झाकतो का उघडं ठेवतो? का झाकतो? त्याचं कारण आहे त्याची उगवण चांगली व्हावी आहे की नाही, हे कारण आहे त्याचं. माऊली गोड सांगतात, नाना कृषी बळू आपुले पांगुर बीजे पेरिले तैसे झाके निपजले दान पुण्य. ज्याप्रमाणे शेतकरी बीज पेरणी केल्याच्या नंतर बीज झाकतो तसं आपण आपल्या जीवनामध्ये केलेलं दान पुण्य आपण झाकलं पाहिजे. गोड सांगतात बघा माऊली. पुढे माऊली सांगतात, आढळे आतुडे आडवी अढ्यता जेवी हरवी नाना कुळवधू लपवी अवयवाते. एखादा चोराच्या तावडीमध्ये सापडलेला मनुष्य जसा आपल्या अंगावरचं सोनं आहे पैसा आहे त्या चोरांच्या समोर प्रगट करत नाही, झाकून ठेवण्याचा प्रयत्न करतो बरं का, तसं दान पुण्य झाकलं पाहिजे. आणि ज्याप्रमाणे कुलीन घराण्यातली स्त्री नववधू आपल्या पायाच्या डावा अंगठाही दिसू देत नाही, त्याप्रमाणे आपण आपलं दान पुण्य जप तप ध्यान धारणा झाकली पाहिजे. का तर ते अनंत रूपाने त्याचं आपल्याला फळ मिळावं म्हणून बरं का. जमिनीमध्ये महाराज एक बीज पेरलं तर त्याचा असा मोठं कणीस होतं. महाराज सांगतात, एके बीजे केला नाश एके बीजे केला नाश एके बीजे केला नाश एके बीजे एके बीजे केला नाश एके बीजे केला नाश एके बीजे केला नाश मग भोगी जे कणीस मग भोगी जे कणीस गेला नाश एके बीजे गेला नाश मग भोगी जे कणीस मग भोगी जे कणीस एके बीजे केला नाश एके बीजे केला नाश. त्याचं फळ जर अनंत पटीने पाहायचं असेल तर संत सांगतात एके बीजे केला नाश, ते झाकलं पाहिजे. आणि त्या बियाचा नाश झाल्याच्या नंतर ते त्याचा जो वृक्ष उगवतो, ज्वारी असेल बाजरी असेल सूर्यफूल असेल तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल बरं का, ते अनंत पटीनं आपल्याला ते देत असतं. म्हणून झाकलं पाहिजे. मा वद आपण केलेलं दान पुण्य जर आपल्याला अधिक पटीनं जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर आपण केलेलं कर्म धर्म कर्म मनुष्यानं बोलून दाखवणे, याच्यासाठी हा सोहळा आहे. विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल 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 पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आज आल्याचा प्रसंग आहे.
जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात. तुकोबाराय म्हणतात उपजोनिया पुढती येऊ. उपजोनिया पुढती येऊ म्हणजे जन्म घेऊन पुढती येऊ. उपजणे म्हणजे परत परत जन्माला येणे बरं का. मग तुकोबाराय सांगतायत या जन्माला यायचं म्हटलं तर सोपं आहे का महाराज? जन्म घ्यायचं सोपं आहे? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. मध्ये मळमूत्र जाना तुझं क्षण क्षणाध्यात्मसे. काय सांगू गर्भीची यातना सांगू गर्भीची यातना. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. काय आईच्या गर्भामध्ये यश आहे का? नाही. मध्ये मळमूत्र जाना नाकी तोंडी क्रमी किडे गर्भवासाचे दुःख गाडे कवना पुढे बा सांगावे. हा सोपय गर्भवासाला यायचं. मध्ये मळ मूत्र जाणा तुझ क्षण क्षणाध्यातसे. का एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरिताचे जाळे मुगमुनी. बरं आठवीन पाय हा माझा नवस रात्री ही दिवस पांडुरंगा. अरे देवा मला या एकदा गर्भाच्या वेगळं कर. जीव देवा पुढे हात जोडतो बरं का तर यातना आहेत गर्भामध्ये. मग सोपं आहे का? गर्भामध्ये राहणं सोपं नाही तरी सुद्धा मग तुकोबाराय तुम्ही कस काय म्हणताय उपजोनिया पुढती येऊ. जर यायचं असेल तर आईच्या गर्भातूनच यावं लागतं. इथं दुसरा पर्याय नाही बरं का. हा मरायला अनेक पर्याय आहेत पण जन्माला एकच पर्याय आहे आईचं उदर बरं का. मरताना कसं बी माणूस मरू शकते पण जन्म घेण्यासाठी मात्र आईच्या गर्भातूनच यावं लागतं. विठ्ठल 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 विठ्ठल. मग जर एवढं गर्भवासाचं दुःख असेल तर तुकोबाराय म्हणतात उपजोनिया पुढती येऊ. तुम्हाला काल्यापेक्षा गर्भवासापेक्षा काल्याचं सुख मोठं आहे का? हो तुकोबाराय सांगतायत साधिले अवीट निज सुख साधिले अवीट. क्षणभराचं गर्भाचं दुःख जरी आम्ही सोसलं तरी प्रभू हे देवा अनंत काळापर्यंत तुझ्या नामाची साधना आम्हाला करायला मिळते. कारण नाम साधना इथंच आहे. पशु काय पाप पुण्य जाणीती उत्तम मध्यम भोगी भोगीती. बरं पशु पशवादिकाच्या योनीमध्ये नाम साधना नाही धर्मचिंतन नाही. ऐकलं का तुम्ही कधी असं बरं का 10-20 म्हशी जमल्या आणि पंढरपूरला गेल्या वाजू देनात दावे तुडू तुडू पळायला. असं ऐकलं का 10-5 म्हशी जमल्या आणि पंढरपूरला ज्ञानोबा तुकाराम करीत निघाल्या. ऐकलं का आजी कशी? मला असं म्हणायचं नाही ज्या पंढरपूरला जात नाहीत त्या म्हशी आहेत असं नाही म्हणायचं मला बरं का. तसं काय वाटून घेऊ नका. जात जावं पंढरपूरला. ऐका नाही लई प्रपंचातली कामं माणसाच्या महाग बरं काही साहेब. नाथ बाबा सांगतात आवा निघाली पंढरपुरा आवा निघाली पंढरपुरा आवा निघाली पंढरपुरा आवा निघाली पंढरपुरा येशी पासून आली घरा. पंढरपूरला निघाली आणि प्रपंचातलं काहीतरी काम सांगून येशीतूनच परत आली बरं का आली परत तर म्हणली 2-4 म्हशी आहेत शेण एवढं मोठं पडतंय गवऱ्या थापायला कोण आहे? हा तुला जाळायला लागायच्यात ना गवऱ्या म्हणून थापायच्यात. देवधर्म केलं पाहिजे बरं का. प्रपंचातले काम सांगून कारण सांगून आपण प्रपंचामध्ये रमतो मै बाप. हरिवीन जन्म नरकची पैजाना
यमाचा पाहुणा प्राणी होय बरं का. हरीशिवाय जर तुमचा जन्म असेल तर तो जन्म व्यर्थ आहे, व्यर्थ आहे. क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया. अरे अख्खी जिंदगी प्रपंचामध्ये तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तू खो दिया. अरे ज्याच्यासाठी इथं आलास अरे त्यालाच विसरलास. मग विसरल्याचा परिणाम काय. पचतील खाणी 84च्या पचतील खाणी. देव असा विसर आपल्याला लक्ष 84च्या फेऱ्यामध्ये अडकवत असतो. मग माहित नाही गणित, गणित नाही जे दातारा. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा माणमध्ये हा. बर का. जन्माला मनुष्य जन्म मिळण्यासाठी पाप पुण्य समान समी तरीच पाविजे कर्मभूमी असं चिंतन आहे. मला सांगायचंय महाराज सांगतायत उपजून या पुढती येऊ पण गर्भवासाचं दुःख गाढ आहे बरं का. मग या गर्भवासाचं दुःख कुणाला त्रास करतं बरं का. या पृथ्वी तलावरती 3 लोक येतात बाबा. 3 लोक 3 प्रकारचे लोक या पृथ्वी तलावरती येतात आणि त्या तिन्हीचे प्रारब्ध वेगळे आहेत बरं का महाराजजी. तिन्हीचं कुमार बाबा तिन्हीचं प्रारब्ध वेगळं आहे. सांगू तुम्हाला. एक वर्ग आहे परेच्छा प्रारब्ध, दुसरा वर्ग आहे स्वइच्छा प्रारब्ध आणि तिसरा वर्ग आहे अनिच्छा प्रारब्ध. स्वइच्छा प्रारब्धामध्ये संत येतात. आम्ही वैकुंठवासी आणलो नाही आलो. छाती ठोकून सांगतात आलो याची कारणासी. बरं हे संतांचा वर्ग आहे. देवाचा वर्ग परेच्छा प्रारब्ध आहे. संतांच्या इच्छेने देव येत असतो नाही का नाही. वैकुंठेचा देव आला भुतळा. आलाय का आणीला भुतळा. आणीला शब्द आहे नाही का नाही, नाही का नाही. आणीला शब्द आहे. एक अभंग आहे बघा. कुळीची हे कुळदेवी ठावी केली संतांनी बरवे झाले शरण गेलो उगवलो संकटी. आणि तिसरं परत्याचं आहे आणेला हे रूपावळे करून खळे हरिदासी. देवाला आणावं लागत असतं आणि तुम्हाला आम्हाला मात्र अनिच्छा प्रारब्धानं इच्छा नसली तरी यावं लागत असतं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे वासना कारण आहे. जन्म घेण्यासाठी आपल्याला पाप कारण आहे. जन्म घेणे लागे पातकाचे मूळ. नाथ बाबा गोड सांगतात विठ्ठल विठ्ठल मग या तिन्ही पैकी गर्भवासाचं दुःख दोघांना आहे बरं का. गर्भवास दोघांना आहे. त्यातलं दुःख एकाला आहे आणि सुख एकाला आहे. आणि देव मात्र अयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. देव गर्भवासाला येत नाही प्रगट होत असतो बरं का. आणि संत मात्र सांगतात गर्भवासी दुःख नाही येता जाता. कारण काय हृदयी असता नाम तुझे. जर प्रभूचं नाम आपल्या हृदयामध्ये असेल तर गर्भवासाचं दुःख बाधा करू शकत नाही. म्हणून संत सांगतात उपजोन या पुढती येऊ काला खाऊ दही भात. मग तो काला वैकुंठामध्ये नाही का. वैकुंठामध्ये नाही काला नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. वैकुंठामध्ये काला नाही. वैकुंठामध्ये काय काय वैकुंठामध्ये वैकुंठी जाऊनी काय बा करावे उगीच राहावे मौन रूप
नामदेवराय सांगतात वैकुंठाशी आम्हा नको धाडू हरी वासदे पंढरी सर्व काळ. अरे वैकुंठ काय वैकुंठ कोपट जुनाट झोपडी नको आड आड. वैकुंठी जाऊनी कायबा करावी उगीच राहावे मौन रूप. अरे वैकुंठामध्ये देव जो आहे ना तो सुद्धा संतांची इच्छा करतो. ज्या सुखा कारणे देव वेळावला वैकुंठ सोडोणी संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैष्णव सदन जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. देव सुद्धा वैकुंठ सोडतो आणि साधू संतांच्या संगतीमध्ये येतो बरं का. मग वैकुंठामध्ये काला नाही बरं का. स्वर्गामध्ये आहे का काला? स्वर्गामध्ये काला नाही. आजीवस अमरावती चिंतन गोड आहे. मग काला कुठे आहे तर भूवैकुंठामध्ये आहे, पंढरपुरामध्ये आहे, अलंकापुरामध्ये आहे, पैठणमध्ये आहे आणि आज या घडीला आपल्या घोगरेवाडीमध्ये आहे. विठ्ठल विठ्ठल. मग वैकुंठामध्ये काला नाही. इथं आल्याच्या नंतर काला मिळाला बरं का. मिळाला काला. मिळाल्याच्या नंतर कसा खायचा? कसा खायचा? एकमेका देऊ मोठी एकमेका देऊ मोठी एकमेका देऊ मोठी. वा वा वा. मिळाला काला. महाराजांनी सांगितलं बरं का. एकमेका देऊमुखी आणि मुखामध्ये देण्याचे प्रकार आहे का नाही. एक जण म्हणला एकमेका देवमुखी असं जमतंय का? असंच म्हणा एकमेका देवमुखी आहे का नाही. एकदा खाण्याचं सुद्धा शास्त्र आहे बरं का. आपल्या ताटामध्ये आहे बरं का. ते आपण इतरांना वाटीत जावं आहे की नाही. आपल पोट्यासारखं आपले आपण खाऊ नये महाराज. एकदा देव आणि दानव जेवायला बसले बरं का. मग पंक्ती वाढल्या तात्या आणि आट अशी होती की हाताला अशा काठ्या बांधायच्या. हे वळलं नाही पाहिजे असं. अशा काठ्या बांधायच्या हाताला अशा. आणि वाढलं ताट. बसले असुर जेवायला बसले, दानव जेवायला बसले आणि खायला सुरुवात केली बरं का. म्हणजे खायचं पण हे काठ्या बांधलेल्या इथं काठ्या. मग ती काठी अशी व्हायची वर आहे का नाही. असा तर हात जात नाही तोंडाकडे आहे का नाही. मग अशी जायची. कुणाच्या नाकात पडायलं, कुणाच्या तोंडात पडायलं, कुणाच्या डोक्यावर पडायलं. सगळे अंगानं बरबटून गेले आहे का नाही. सांगू
पुन्हा देवाची पंगत बसली. बसल्याच्या नंतर देव चतुर आहेत बरं का. बसतानाच असे बसले की याचा हात त्याच्या मुखाकडे जाईल आणि त्याचा हात याच्या मुखाकडे जाईल. पात्र प्रत्येकाचं आपलं आपलंच आहे. त्यानं त्याच्या पात्रातलं उचलायचं आणि त्याच्याच मुखात घालायचं, हिनं ह्याच्या पात्रातलं उचल याच्यात मुखात घालायचं. यालाच का म्हणायचं, एकमेका देव मुखी. विठ्ठल आणि अजून एक याचा अर्थ असा आहे, सुखाने दिलं पाहिजे एकमेकाला, आहे का नाही, खुशीनं, आहे का नाही. सुखे सेव ब्रह्मानंदा राम नाम गाऊ सदा मग नोहे कदा, आहे का नाही, यम तुतीत नाही. विठ्ठल विठ्ठल बर. काला खाण्यासाठी यायचंय, काला कसा खायचा हे साधू संतांनी शिकवलं. पण काला मिळण्याचा पत्ता अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये.
दुनिया पडती ओ काला खाऊ दही भात वैकुंठी तो वैसे नाही कवळ काही काल्याचे विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई हा 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 विठोबार कुमाई विठोबार कुमाई हरी विठोबार कुमाई विठोबार कुमाई पुंडलिका वरदे विठ्ठल